BSMT स्टेशनच्या रोज विंडोमध्ये सुंदर सुंदर ग्लास पेंटिंग्स आहेत. कलर कॉम्बिनेशन फॉर्म्स खूपच छान. हे अजून एक सुंदर आहे. प्रत्येकाची डिझाईन्स वेगळी आहे. लाईनीत आहे ती. हे पण खूपच सुंदर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सारिकाज आर्ट फंडाज. आज आम्ही आलो आहोत जे स्कूल ऑफ आर्टमध्ये, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये. या माझ्या मैत्रीण स्नेहा, त्या हॅलो हॅलो हाय त्यासुद्धा माझ्याबरोबर होत्या आणि आज त्या पण शाळेत आहेत. तर आज आम्ही दोघी मिळून एक्झिबिशनमध्ये फिरणार आहोत आणि आमचे कॉलेजचे लाईफचे दिवस एन्जॉय करणार आहोत. हे आहे प्रदर्शनाचं प्रवेशद्वार. ही जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी केलेली काही मेटल क्राफ्ट आहेत. फारच सुंदर आहेत. मेटल क्राफ्टचं फारच इनोव्हेटिव्ह कल्पना आहे. बाईक सदृश्य मटेरियलमधून बैल साकारला आहे. मोठं क्रिएटिव्हिटी. हे पण एक सुंदर शिल्प आहे. बेस्ट आउट ऑफ वेस्ट. हे वॉचमॅनचं केलेलं क्लेमधील सुंदर अगदी जिवंत दिसणारं शिल्प आहे. कॉलेज गोईंग गर्ल्सचं एक शिल्प आहे. हे एक साधूचं शिल्प आहे. एका आजोबांचं केलेलं अगदी रिअलिस्टिक शिल्प आहे. इथे काही ॲब्स्ट्रॅक्ट म्युरल्स केली आहेत. खूप सुंदर शिल्प. या शिल्पावर इजिप्शियन शैलीचा प्रभाव वाटत आहे. फुलांचं केलेलं सुंदर दगडी शिल्प. विचारात हरवलेल्या एका मुलीचं शिल्प केलंय. सुंदर आहे. जे स्कूल ऑफ आर्ट या विशाल कला महाविद्यालयाचे संस्थापक जमशेदजी जिजीबाई यांचा हा पुतळा आहे. 61वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, ज्याला आपण आत्ता भेट देत आहोत. सुंदर रांगोळी रेखली आहे. छान लँडस्केप. हे आहे एक अप्रतिम फुल फिगर पोर्ट्रेट. अतिशय कलात्मक पेंटिंग. मध्ये बुद्ध दाखवले आहेत. अतिशय बारीक रेखीव रेषांनी रेखलं आहे. हे एक पेंटिंग आहे. इंटेरियरचं एक सुंदर पेंटिंग. एक मोनोक्रोमॅटिक पेंटिंग आहे हे. या पेंटिंगमध्ये स्तंभ दाखवले आहेत. लेण्यांची पेंटिंग आहेत. अप्रतिम स्टिल लाईफ. एक अजून पोर्ट्रेट. कोलाज टाईप केलेलं पेंटिंग आहे. या पेंटिंगमध्ये शेड अँड लाईट फारच सुंदर प्रकारे दाखवलं आहे. ही काही ॲडव्हर्टाइजमेंट्सची पेंटिंग आहेत. मधमाशाच्या पोळ्याचं मेटलमध्ये केलेलं एक सुंदर शिल्प.
काही इलस्ट्रेशन्स आहेत. हिप्पोपोटॅमस पाणघोड्याचं फोटो आणि चित्र. काही सुंदर इलस्ट्रेटिव्ह फोटोग्राफ्स. पाण्याच्या सिरॅमिक बॉटल्समधून केलेलं एक सुंदर शिल्प आहे. हे एक लाकडाचं केलेलं राऊंड स्कल्पचर आहे. स्नेहासुद्धा फोटोग्राफी करण्यात मग्न आहेत. आपण आता दुसऱ्या दालनात प्रवेश करत आहोत. मत्स्याकृती टांगलेल्या आहे तिथे. कोविड-19 आणि लॉकडाऊनवर केलेलं हे शिल्प, हे सुंदर चित्र आहे. उंचावून काढलेलं एक लँडस्केप. सायकलमध्ये केलेलं हे कष्टकरी लोकांच्या जीवनावरील एक शिल्प आहे मेटलचे. खूपच सुंदर पेंटिंग. एक अप्रतिम मिनिएचर पेंटिंग आहे. सुंदर स्कल्पचर. एका स्त्रीचं केलेलं हे सुंदर पोर्ट्रेट. खूपच रिअलिस्टिक. हे वॉटर कलरमध्ये केलेले पोर्ट्रेट आहे. खूपच सुंदर पॅचवर्क. झोपडपट्टीचा केलेला एक सुंदर देखावा. स्लम एरिया. काठेवाडी पोशाखात केलेले एका मुलीचे सुंदर अप्रतिम कलरफुल चित्र, पोर्ट्रेट. एका चिंताग्रस्त आजींचं केलेलं पोर्ट्रेट. शेजारी मांजर बसली आहे. थ्री पेंटिंग आहे हे. अप्रतिम स्कल्पचर. अप्रतिम फुल फिगर पोर्ट्रेट. एक स्कल्पचर अतिशय सुंदर. पुरातन आर्किटेक्चरचं केलेलं पेंटिंग. बुद्धाचं मेन ब्लू कलरमध्ये केलेलं पेंटिंग आहे. कोलाज वर्क टाईप केलेले पेंटिंग्स आहेत ही. स्वयंपाकघरातील भांड्यांचं केलेलं अप्रतिम स्टील लाईफ. सुंदर सीनरी, देखावे. शिवाजी महाराजांचं केलेलं अप्रतिम पेंटिंग. ॲब्स्ट्रॅक्ट. एक 3D पेंटिंग आहे. अतिशय सुंदर आहे. ही काही अतिशय सुंदर शिल्प आहेत. रिअलिस्टिक शिल्प आहे.
जणू काही मुलगीच बसली आहे, एवढं सुंदर हे शिल्प आहे, वास्तविक रिअलिस्टिक. हे एक अप्रतिम शिल्प आहे. एक आजीबाई लहान बाळाला मालिश करत आहेत. वाट्या सुद्धा दाखवल्या आहेत तेलाच्या. अतिशय उत्कृष्ट शिल्प आहे. हे बुद्धाचं केलेलं अप्रतिम एम्बॉसिंग आहे. हे काही सुंदर लँडस्केप्स, स्टील लाईफ, लँडस्केप. काठेवाडी गुरुजी दाखवला आहे ह्याच्यात. अतिशय सुंदर लँडस्केप, शेतात काम करणाऱ्या लोकांचं मार्केट, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. सर्व ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहेत. काही जहांगीरकालीन काढलेली चित्र आहेत. इलस्ट्रेशन्स. खूप सुंदर चित्र. लोकलमध्ये भर गर्दीतील चित्र दाखवलं आहे. दरवाज्यात मांजर बसलं आहे. एका आकाश संचारी मदनिकेचं सुंदर लाकडात केलेलं शिल्प आहे. आर्टिस्टच्या कलाकुसरीला दाद दिली पाहिजे, एवढं सुंदर आहे. कोल्याने धरलेल्या कोंबड्याचं शिल्प आहे, अतिशय रिअलिस्टिक. हे वसंत सोनवणी सर हे आम्हाला शिकवायला होते आणि आत्ता 24 तारखेला त्यांचा ह्या प्रांगणात सत्कार झाला आहे. अतिशय उत्कृष्ट प्राध्यापक आहेत. ही सर्व त्यांचीच पेंटिंग आहेत. एक सुंदर पोर्ट्रेट. काळ्या दगडात केलेलं सुंदर शिल्प आहे. अतिशय डेकोरेटिव्ह. स्कल्पचर शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी केलेली अतिशय सुंदर अशी शिल्प आहेत. बुद्धाचे केलेले आहे. चारी बाजूनी बुद्ध आणि मध्ये कमळ. इकडे हत्ती दिसत आहे. अतिशय मेहनतीने केलेली सुंदर शिल्प आहेत. स्कल्पचर शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी केलेली. काही लाकडातील आहेत, काही दगडातील आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील आहेत. बेडकाचे शिल्प किती सुंदर. हाताचे शिल्प. हे सुद्धा एक काचेत केलेलं हाताचे शिल्प किती सुंदर आहे पहा. हातात कबूतर घेतलेल्या एका युवतीचे शिल्प आहे. अतिशय सुंदर देखणे शिल्प आहे. एका मुलाचे शिल्प आहे.
लोखंडात केलेले आयनमधले शिल्प, मांजरीचे उत्कृष्ट शिल्प, एका मुलीचे शिल्प आहे, मासळी विकणाऱ्या एका कोळणीचे अतिशय सुंदर शिल्प आहे, खूपच वास्तवदर्शी रिअलिस्टिक शिल्प आहे ती. किती मेहनत आहे ह्या विद्यार्थ्यांची. बसलेल्या हत्तीचे शिल्प आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये केलेले अतिशय सुंदर शिल्प आहे. हत्तीची ॲनाटॉमी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दाखवली आहे. हे एक शिंपल्यातून केलेले शिल्प आहे, खूपच छान. प्रांगणात अनेक शिल्प आहेत. एका सफाई कर्मचाऱ्याचे केलेले अप्रतिम शिल्प आहे इथे. किती सुंदर भाव. हिशेब तपासणाऱ्या आजोबांचे शिल्प आहे हे. किती छान शिल्प आहे. त्यांच्या कपड्यांचे फोल्ड्स, ड्रेपरी फोल्ड्ससुद्धा किती अगदी सुंदर दाखवले आहेत. हातातील वह्या बघा किती छान पद्धतीने केले आहेत. एका मुलाचे बसलेले शिल्प. आज एक्झिबिशनमध्ये फिरताना आम्हाला नवीन नवीन कलाकृती बघून कलाकृती करण्याची स्फूर्ती मिळाली. तसेच आमच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला, ह्याच कॉलेजचे आम्ही स्टुडंट असल्यामुळे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा अशाच नवीन नवीन कलाकृती करत राहा. थँक्यू व्हेरी मच.